मित्रांनो, आपल्यासोबत आहे ध्रुव स्पोर्ट्सचे कॅप्टन आणि स्वतः एक टीम प्लेयर ओमकार कोळेकर. ओमकार, तुम्हाला तुमच्यासोबत आम्हाला थोडं बोलायचं आहे. सो तुमचा कसा प्रिपरेशन चालू आहे TPL 2025 साठी? काय तुम्ही एक्सपेक्ट करताय तुमच्या टीमकडनं? हा, आमची बॅटिंग साईड आहे, बॉलिंग साईड आहे. माझा जास्तीत जास्त विश्वास आहे आपला निलेश पवार आणि सागर लाड आणि माझे मागच्या वेळेचे बॉलर विवेक लाड. म्हणजे मला त्यांच्याकडून तिन्ही प्लेयरांकडून खूप अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं म्हणजे त्यांच्या अपेक्षेवर खरे उतरतील आणि आम्हाला पण म्हणजे टॉप 4 मध्ये आम्ही नक्कीच असू. मला वाटतं टॉप 1 मध्ये आम्ही असूच, एवढी मला पूर्ण गॅरंटी आहे. बघूया आता, माझ्यामध्ये पूर्ण तिन्ही प्लेयरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. ध्रुव स्पोर्ट्सला एक लेगसी आहे. ध्रुव स्पोर्ट्स फर्स्ट जे इनॉग्रेशन सीझन होता त्याचा विनर आहे. लास्ट इयर तुम्ही फायनल खेळलेले आहेत. सो ती एक जी लेगसी आहे ती तुम्ही कसं कॅरी फॉरवर्ड करणार? तुमच्यासाठी एक प्रेशरची गोष्ट आहे का तुम्ही एक स्मूथली जाऊन? हा, प्रेशर पण आहेच, कारण सर्व टीम चांगले आहेत. जो तो जिंकण्यासाठी झालेला आहे, ज्याला मतलब प्राईज मारायचंच आहे, विनर व्हायचंच आहे. पण आमचा प्रयत्न असेल की आम्ही पण जास्तीत जास्त. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, तुमचं प्रेडिक्शन काय आहे? टॉप 4 टीम मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. स्ट्रेट फॉरवर्ड प्रेडिक्शन पाहिजे. 4 टीम तुमच्यासाठी कोणत्या असतील या TPL 2025 साठी? एक असेल स्वप्नील स्ट्रायकर्स, रिस्की वॉरियर्स. ती तर गेल्या वेळी पण आमच्या सोबत फायनलला होतीच. ती टीम तर आहेच. मतलब त्यांचे जरी प्लेयरपेक्षा ते जो परफॉर्मन्स करतात तो खूप चांगला असतो. गेल्या वेळी आम्हाला वाटलेलं की आम्ही वन साईड जिंकू, पण नाही, आम्ही त्यांच्यासोबत हरलो. पण खूप चांगली टीम आहे, ती आहेच. तिसरी टीम मला वाटतं स्वप्नील स्ट्रायकर्स तर मी बोललोच आहे. ध्रुव स्पोर्ट्स आहे आमची टीम. आणि चौथी बघूया आता कोण येते. ओके, सो टॉप 3 तुम्ही दिलेले आहेत. सर, तुम्हाला या सीझनसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि ध्रुव स्पोर्ट्स नक्की फायनल खेळेल अशी आशा करतो. थँक्स.